नमस्कार. आपण वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून मग ते गुगल मीट असेल किंवा झूम ॲप असेल प्रकरण नंबर 1 लोकसंख्या भाग 1, प्रकरण नंबर 2 लोकसंख्या भाग 2 हे पाहिलेले आहेत. या दोन्ही प्रकरणाचे स्वाध्याय देखील आपण आज पाहणार आहोत. प्रकरण नंबर 1 लोकसंख्या भाग 1 चा स्वाध्याय आपण प्रश्न क्रमांकानुसार सोडून घेऊया. निश्चितपणाने तुम्हाला अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांनो सोयीस्कर होईल. प्रश्न पहिला आहे आपला, अचूक सहसंबंध ओळखा. त्यातला ए हे विधान आहे, आर हे कारण आहे. त्यातला एक आकडा आपण पाहणार आहोत. ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. त्याचं कारण आहे आर दिलेलं सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. 4 पर्याय मित्रांनो तुम्हाला दिलेले आहे. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ई दिलेला पर्याय आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. या 4ही पर्यायापैकी शेवटचा पर्याय जो आहे ई हा बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आकडा आहे, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. ए हे विधान आहे, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आर त्याचं कारण आहे, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. 4 पर्याय दिलेले आहेत. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. या 4ही पर्यायापैकी हा पर्याय बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न आहे, दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. हे विधान आहे, तर आर हे कारण दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. चौथा पर्याय आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. या 4ही पर्यायापैकी ई हा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपला आहे, टिपा लिहा. राईट ऑन शॉर्ट नोट. पहिली टिप आहे, भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर असलेला प्रभाव. म्हणजे भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर असलेला प्रभाव आपल्याला स्पष्ट करायचा आहे. या ठिकाणी उत्तर मी मांडलेलं आहे. एक आकडा आहे, लोकसंख्या वितरणावर भूरचनेचा प्रभाव सर्वात जास्त पडतो. तुम्हाला माहिती आहे भूरचनेचे पर्वत, पठारे, मैदाने असे 3 प्रकार पडतात. दुसरा आकडा आहे, पर्वतीय डोंगराळ प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, घनदाट जंगले, नापीक मृदा, दुर्गम प्रदेश यामुळे मानवी आर्थिक क्रियास मर्यादा येतात म्हणून तेथे लोकसंख्या कमी आहे. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी हे जे पर्वत आहेत हे पर्वत मात्र थंड हवामानाचे प्रदेश म्हणून विकसित प्रदेशात लोकसंख्या ही जास्त आहे. पठारी प्रदेश तथा मध्यम लोकवस्तीचा त्या ठिकाणी असतो. पठारी प्रदेश तसा मध्यम लोकवस्तीचा ज्या ठिकाणी खनिजाचे साठे आहे, उद्योगधंदे विकसित झालेले आहेत, वाहतूक सुविधांचा विकास झालेला आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळते. याशिवाय किनारी प्रदेशात मासेमारी, जलवाहतूक यामुळे लोकसंख्या जास्त. जगातील मैदाने सपाट, सुपीक, जलसिंचन यामुळे शेतीचा विकास, सर्वच आर्थिक क्रिया विकसित यामुळे लोकसंख्या घनदाट
मैदानी प्रदेशामध्ये आढळते. पुढची टीप आहे जन्मदर आणि मृत्यूदर यांचा सहसंबंध. जन्मदर आणि मृत्यूदराच्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ अवलंबून असते. जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येमध्ये घट होते. मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येत वाढ होते. दोन्ही जर समान असेल तर लोकसंख्या स्थिर राहील. अशी स्थिती मात्र जगामध्ये अपवादात्मक आढळते. विकसित देशात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात. विकसित देशात दोन्हीही कमी असतात. पुढची शॉर्ट नोट. लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा. लोकसंख्या संक्रमणाचा हा तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर अजून कमी होत जातो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो पण लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिकच असतो. देशाची प्रगती होऊन लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहापेक्षा अधिक होते. राहणीमान उंचावते. तिसऱ्या टप्प्यामध्ये गरिबी कमी होते. तंत्रज्ञानाचा विस्तार होतो. तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. शैक्षणिक प्रगती अशा प्रदेशामध्ये उंचावते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजून कुटुंबाचा आकार लहान करण्याकडे कल हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जात आहेत त्यांचा समावेश या लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात होतो. उदाहरणार्थ चीन. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. भौगोलिक कारणे द्या. जॉग्राफिकल कॉजेस आपल्याला सांगायचे आहेत. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. भारत हा विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहे. भारतात प्राथमिक आर्थिक क्रिया करणारी लोकसंख्या घटत असून अन्य व्यवसायाकडे कल वाढत आहे. जन्मदर व मृत्यूदर घटत असून एकूणच लोकसंख्या वाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत असून गरिबीचा दर कमी झालेला आपल्याला दिसून येतो. शैक्षणिक प्रगती, कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता, आरोग्यविषयक सजगता, लिंग गुणोत्तरामधील तफावत कमी होत आहे. नागरी लोकसंख्या वाढत असून या सर्व बाबी लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यास अनुकूल असलेले आपल्याला दिसून येते. यामुळे भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे हे सिद्ध होतं. दुसरं भौगोलिक कारण लोकसंख्या वितरण असमान आहे. जगामध्ये लोकसंख्या वितरण असमान असलेलं आपल्याला दिसून येतं. काही प्रदेशात लोकसंख्या अतिशय दाट तर काही प्रदेशात अतिशय विरळ असते. या लोकसंख्या असमान वितरणास प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक घटक हे कारणीभूत असतात. याशिवाय जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये प्रत्येक देशात तफावत आहे. अनुकूल हवामान, खनिज संपन्न क्षेत्र, जलसिंचन, शेतीयोग्य मृदा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक व राजकीय स्थैर्य अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक दिसून येते. ज्या ठिकाणी वरील प्रतिकूल बाबी असतील म्हणजे ह्या ज्या प्रतिकूल बाबी वरील ठिकाणी असतील त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. पुढे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. प्रदेशाच्या विकासात वाहतुकीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. ज्या ठिकाणी वाहतूक मार्ग विकसित झालेले आहेत अशा ठिकाणी शेती, उद्योग, व्यापार यासारख्या आर्थिक व्यवसायाचा विकास झालेला असतो. औद्योगिक केंद्रे आणि बाजारपेठ यांना जोडणारा दुवा म्हणून वाहतूक ओळखली जाते. ज्या प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता असते अशी सुलभता जेथे वाहतुकीची केंद्रे आहेत अशा ठिकाणी असते तेथे लोकवस्ती वाढते. तेथे लोकसंख्या घनता सुद्धा जास्त असते. मुंबई जगातली शहरं जर तुम्ही पाहिली तर मुंबई, सिंगापूर, टोकियो, न्यूयॉर्क या शहरांमध्ये लोकसंख्या घनता ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. ज्या प्रदेशात जाण्या येण्यास कष्ट, वेळ, पैसा अधिक लागतो अथवा वाया जातो अशा प्रदेशात लोकवस्ती कमी दिसते. उदाहरणार्थ आफ्रिकन देश जर तुम्ही पाहिले तर या प्रदेशात अशी परिस्थिती आहे. समुद्र किनारे, बंदरे ही ठिकाणे वाहतुकी सुलभ असतात. व्यापारास चालना मिळते म्हणून प्राचीन काळापासून अशा ठिकाणी लोकवस्ती ही जास्त आढळते. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात
द्वितीयक व तृतीयक व्यवसायाची वाढ होते. उत्तर जर आपण याचं पाहिलं तर लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातील देश हे विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात आलेले असतात. यामुळे त्यांच्या एकूणच सर्व क्षेत्रात विकासाची पातळी उंचावलेली असते. लोकांची शैक्षणिक प्रगती, दळदळीत उत्पन्नात वाढ, राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो. लोकांचा तंत्रज्ञान वापर वाढतो. त्यांच्यात विकासाभिमुख दृष्टिकोन निर्माण झाल्याने परंपरागत प्राथमिक व्यवसाय करण्याऐवजी लोकसंख्या संक्रमणाच्या या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर पुढचं आहे लोकसंख्या घनता. ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त लोकसंख्येवरून स्पष्ट होत नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळामध्ये किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला आपण लोकसंख्येची घनता किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी असे म्हणतो. प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि प्रदेशाची एकूण लोकसंख्या यांचं गुणोत्तर म्हणजे लोकसंख्या घनता होय. लोकसंख्येच्या वरील दोन्ही व्याख्येत क्षेत्रफळ याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या काढताना त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. जर लोकसंख्या अधिक असेल व क्षेत्रफळ सुद्धा अधिक असेल तर लोकसंख्या कमीच त्या ठिकाणी असते. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे, मात्र चीनची लोकसंख्या घनता भारतापेक्षा कमी आढळते. म्हणजे लोकसंख्या घनता ही एकूण लोकसंख्या व प्रदेशाचे क्षेत्रफळ याच्यावर अवलंबून असते. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा. लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि काही प्रदेशामध्ये लोकसंख्या अतिशय दाट तर काही प्रदेशात अतिशय विरळ आहे. या विषम वितरणावर अनेक घटक परिणाम करतात. त्यामध्ये प्राकृतिक, नैसर्गिक, भौगोलिक घटकांचा प्रभाव जास्त दिसतो. प्राकृतिक रचना जर आपण पाहिला तर प्राकृतिक रचना याच्यामध्ये लोकसंख्या वितरणावर भूरचनेचा प्रभाव सर्वात जास्त पडतो. भूरचनेचे पर्वत, पठारे, मैदाने असे 3 प्रकार पडतात. पर्वतीय डोंगराळ प्रदेशात जास्त उंची, थंड हवामान, तीव्र उतार, घनदाट जंगले, नापीक मृदा, दुर्गम प्रदेश यामुळे मानवी आर्थिक क्रियास या पर्वतीय प्रदेशामध्ये मर्यादा येतात. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी ही ह्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने या आर्थिक क्रियाला मर्यादा येतात. मात्र थंड हवामानाचे प्रदेश म्हणून विकसित प्रदेशात लोकसंख्या आपल्याला जास्त असलेली आढळून येते. पठारी प्रदेश तसा मध्यम लोकवस्तीचा, ज्या ठिकाणी खनिजसाठे आहेत, उद्योगधंदे, वाहतूक सुविधांचा विकास आहे तिथे लोकसंख्या जास्त असते. याशिवाय किनारी प्रदेशात मासेमारी, जलवाहतूक यामुळे लोकसंख्या जास्त. जगातील मैदाने सपाट, सुपीक, जलसिंचन यामुळे शेतीचा विकास, सर्वच आर्थिक क्रिया विकसित यामुळे लोकसंख्या ही घनदाट असलेली आढळते. त्यानंतर हवामानाचा भाग जो आहे, हवामानाचा विचार जर आपण केला तर सामुद्रिक व पश्चिम युरोपियन हवामानाच्या प्रदेशात जास्त लोकसंख्या आहे. जगातील उपोष्ण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात हवामान मानवाला अनुकूल असल्याने त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या राहते. या उलट अति थंड, अति उष्ण व अति कोरडे हवामान असणाऱ्या प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ जर तुम्ही ध्रुवीय प्रदेश जर पाहिले किंवा उष्ण वाळवंटीय प्रदेश पाहिले, विषुवतीय प्रदेश पाहिले, उंच पर्वतीय प्रदेश पाहिले, या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे पाण्याची उपलब्धता. ज्या प्रदेशात पाणी पुरवठा सहजासहजी व मुबलक प्रमाणात होतो अशा प्रदेशात मानवी वस्ती करणे, मानव जो आहे तो वस्ती करतो, कारण तिथे शेतीसारखा उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतो किंवा शेती त्या ठिकाणी मानव करू शकतो. उद्योगात धंद्यांचा विकास त्या ठिकाणी होतो व त्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण होते. नदी खोरे, मैदानी प्रदेश, किनारे, त्रिभुज प्रदेशात
केवळ जलसिंचनाच्या सुविधांमुळे लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. या उलट उष्ण वाळवंटी भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आपल्याला आढळून येते. सुपीक गाळाची मृदा, शेती, उद्योग, विकास, लोकसंख्या ही जास्त आढळते आपल्याला. ज्या ठिकाणी सुपीक गाळाची मृदा असते त्या ठिकाणी शेतीसारखा व्यवसाय विकसित होतो, उद्योगधंदे विकसित होतात आणि लोकसंख्या जास्त त्या ठिकाणी आढळते. उदाहरणार्थ मिसिसिपीचा प्रदेश असेल, गंगा इरावतीचा प्रदेश असेल, यांगत्सेचा प्रदेश असेल, या प्रदेशामध्ये अशा प्रकारची मृदा असल्यामुळं शेती आणि उद्योगधंदे विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय ज्वालामुखी सुपीक मृदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त. जावा, जपान, सिसिली, अमेरिकेतील ज्वालामुखी क्षेत्र या प्रदेशात मृदा हा घटक परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही, या दोन्ही टप्प्यातील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आणि लोकसंख्या संक्रमणाचा 5वा टप्पा. याच्यातला पहिला आकडा आहे, यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अधिक असल्याने लोकसंख्या वाढ स्थिर असते. इकडं जन्मदर व मृत्यूदर समान, लोकसंख्या वाढ अत्यल्प, काही प्रदेशात जन्मदर कमी, लोकसंख्येमध्ये घट होते. दुसरा प्रश्न आहे, आर्थिक स्थिती मागास, अविकसित, आर्थिक स्थिती प्रगत आणि विकसित. इकडे तिसरा आकडा आहे, जन्मदर जास्त असल्याने बालकांची संख्या जास्त, मृत्यूदर जास्त, वृद्धांची संख्या कमी. जन्मदर कमी असल्याने बालकांची संख्या कमी, मृत्यूदर कमी, वृद्धांची संख्या इकडे जास्त असलेली आपल्याला दिसून येते. प्राथमिक व्यावसायिकांची संख्या अधिक असते, तर इकडं प्राथमिकतेतर व्यवसायाची म्हणजे द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यावसायिकांची संख्या अधिक असते. आरोग्यातील सुविधांची कमतरता या पहिल्या टप्प्यामध्ये असते. शैक्षणिक पातळी कमी असते आणि आधुनिकतेपासून हे लोक दूर असतात. तर 5व्या टप्प्यामध्ये उच्च आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात, शैक्षणिक दर्जा चांगला असतो, आधुनिक जीवनशैलीबाबत ही लोक आग्रही असतात. सद्यस्थितीत कोणताही देश यामध्ये नाही पहिल्या टप्प्यामध्ये, तर स्वीडन, फिनलंड हे देश या 5व्या टप्प्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे, चौथ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील. प्राथमिक व्यावसायिकांचे प्रमाण जे आहे ते या टप्प्यामध्ये अत्यल्प असलेलं आपल्याला दिसून येतं. या टप्प्यातील लोक मोठ्या प्रमाणात द्वितीय तृतीयक व्यवसायाकडे वळाले. प्राथमिक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न जे आहे ते घटलेलं आपल्याला दिसून येतं. मनुष्यबळाचं प्रमाण या टप्प्यामध्ये कमी असतं. जन्मदर आणि मृत्यूदर प्रचंड कमी झाल्याने बालकांची व वृद्धांची संख्या जास्त, त्यामुळे कार्यकारी ऍक्टिव्ह लोकसंख्या जी आहे त्या ऍक्टिव्ह लोकसंख्येचं, कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण कमी होतं. पर्यायाने मनुष्यबळाची कमतरता भासते या टप्प्यामध्ये. अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण या टप्प्यामध्ये जास्त असते. लोकसंख्येचे आयुर्मान वाढल्याने वृद्धांची वाढती संख्या ही अवलंबित किंवा परावलंबी असल्याने त्यांचा आर्थिक भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. निवृत्ती वेतन, आरोग्यविषयक आर्थिक भार देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक विकास दर कायम ठेवण्यात अनेक अडचणी या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी येतात. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व नावे द्या. मी तुम्हाला पुस्तकातली आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. याही पेक्षा सुंदर आकृती पुस्तकात पाहून तुम्ही काढू शकाल आणि त्याला योग्य अशा प्रकारची नावं तुम्ही देऊ शकाल. त्यामुळे तुमच्या नोटबुकवर स्वाध्याय लिहिताना ही आकृती काढा आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढल्यानंतर त्याला योग्य अशी नाव त्या ठिकाणी तुम्ही द्या. पुढचा प्रश्न आहे, जगाच्या नकाशा आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा. जगाचा नकाशा आराखडा आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रेलिया जास्त लोकसंख्येचा प्रदेश. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश तुम्हाला इथे दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे, भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश. आता भारत देश कुठं आहे, इथं भारताचा कमी लोकसंख्येचा प्रदेश जो पर्वतीय प्रदेश आहे त्या ठिकाणी कमी लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर
लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील कोणतेही दोन देश, लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील 5व्या टप्प्यातील कोणतेही दोन देश, मी तुम्हाला मगाशी उत्तर सांगताना हे सांगितलेले आहे, स्वीडन आणि फिनलंड हे जे देश आहे, फिनलंड हे जे देश आहेत, हे दोन देश इथे तुम्हाला दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील दोन देश, कांगो आणि नायजर, आफ्रिकेतील कांगो आणि नायजर हे दोन देश तुम्हाला दाखवायचे आहे. अशा पद्धतीने हा नकाशा आराखडा तुम्हाला पूर्ण करता येईल. असो आपण स्वाध्याय पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तुम्हाला या स्वाध्यायातूनही जर काही प्रश्नांचं आकलन झालेलं नसेल तर आपण ज्यावेळी झूम मीटिंगच्या माध्यमातून समजून घेतो त्यावेळी प्रश्न विचारायला काही हरकत नाही. धन्यवाद. गुड डे.